त्यांची काय अडचण आहे माहिती नाही, त्यांना महसूल हवा असेल, महसुलासाठी त्यांच्यावरती दबाव असेल, असंच दिसतंय त्याच्यामध्ये. ये जो आंदोलन है ये ट्रांसपोर्टरों का नहीं है, ये सभी जन सामान्य का, सभी का आंदोलन है और सभी लोगों से अपील है कि उनको साथ में आना चाहिए और हमारा साथ देना चाहिए। ये ट्रांसपोर्टरों ने उठाया है, ये बात ठीक है, पर ये सभी लोगों के लिए है, जो भी जिसने भी टू व्हीलर है, जिसका ऑटो रिक्शा है, जिसकी प्राइवेट कार है, जिनके जो भी गाड़ी है, उनके लिए भी ये सबके लिए लागू होता है और उनको भी ये नोटिस आता है इसका, ई चालान का। और ये जो है ये पुलिस को आजकल क्या हो गया है, टारगेट दिया जाता है चौकी में, भाई तूने इतने चालान काटने हैं, इतना तूने पैसा इकट्ठा करना है, ये सबकी मिली जुली इनकी ये है। तो ये लोग अभी कुछ इसमें कर ही नहीं रहे, इसलिए हमको ये आंदोलन के पीछे आना पड़ा है। आता आपण कॉल केल्यानंतर एकत्र वेळेला जाणे आणि और दूसरी चीज है, आपको पता है, आप भी मुंबई महानगर का जनता है, ट्रैफिक हवलदार का काम है ट्रैफिक क्लियर करना। मुंबई महानगर मुंबई में हर आदमी ट्रैफिक से परेशानी में है, परंतु एक भी ट्रैफिक पुलिस अपना ड्यूटी नहीं करते, वो सिर्फ गवर्नमेंट का करेक्शन एजेंट बन चुका है। डिजिटल रॉबरी बना के पैसा वसूल करने के लिए उसको छोड़ दिया है और ट्रैफिक क्लियर करने के लिए कॉमन एक वार्डन पर नियुक्त किया है और उसका आपने डिवाइस दिया है, वो चलन मार रहा है। 100% याच्यामध्ये हेवी व्हेकल असणार आहे का? याच्या ह्या संदर्भामध्ये सर्व वाहतूकदारांची महाराष्ट्र ऍक्शन कमिटी स्थापन झाली आहे। त्याच्यामध्ये ट्रक, टेम्पो, लॉरी, रिक्षा सर्वांना याच्यामध्ये सहभागी करून ही ऍक्शन कमिटी मार्फत हे आंदोलन करण्यात येते महाराष्ट्र। माझा एक प्रश्न, जे हेवी ट्रक असतात, मोठे मोठे टायरचे, त्यांना एक लेनला का चालत नाही? ते तुम्ही त्यांना हे करा ना जरा, एका लेन 5 मार्चला तुमचं जे आंदोलन आहे त्याचं जरा स्वरूप सांगा कसं। 5 मार्चला आम्ही सकाळी 11 वाजता चलो आझाद मैदानाचा आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या ताब्यात आम्ही गाड्या देणार होतो। त्यामध्ये आमच्या बसेस असतील, टॅक्सी असतील, रिक्षा असतील, सर्व, आणि ह्या आंदोलनामध्ये लॉरी असतील, ह्या आंदोलनामध्ये सर्व जनसामान्य माणसांनी ज्याच्याकडे गाडी आहे अशा सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। 5 मार्च म्हणजे उद्या सर्वांनी सकाळी 11 वाजता आपापली वाहनं घेऊन शासनाच्या ताब्यात द्या आणि त्यांना सांगा ही चलन हे जे कारवाई, दंडात्मक कारवाई जी का चालू केली ती रद्द करा। यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे। पण जी आंदोलनाने जी गाड्या बाहेर पडणार, साधारण किती गाड्या बाहेर पडतील असे तुमच्या? हजारों गाड़ी साधारण त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला कोण जबाबदार असेल? गव्हर्नमेंट जबाबदार आहे, दुसरं कोण असेल? कसं आहे माहितीये का, जोपर्यंत बाळ रडत नाही ना तोपर्यंत दूध पाजत नाही। आणि आता तरी बाळाच्या रडण्याने लोकांना त्रास झाला तर मग त्याच्या पोटाचं काय करायचं त्यांनी? मग त्याचं पोट जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत ते रडतच राहणार आहे। त्यातलाच तो प्रकार आहे। सर्व वाहतूकदार या संपामध्ये सहभागी होणार आहेत। गेले अनेक वर्षापासून आम्ही ई चलन विरोधात आंदोलन करतोय। शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिली, कमिटी स्थापन केली, परंतु ई चलनच्या नावाने जी रिकव्हरी चालू आहे, टोल टॅक्स आणि थोडक्यात सांगितलं तर रॉबरी, नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांकडनं खंडणी वसूल करण्याचं जे धोरण अप्रत्यक्षरित्या ह्या टॅक्स ई चलनच्या माध्यमातून चालू आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या 5 मार्च रोजी चलो आझाद मैदानाचा नारा दिला आहे। आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात देणार आहेत आणि त्यांना सांगू की आम्ही व्यवसाय कसा करायचा हे सांगा म्हणून। अशा प्रकारचे ई चलन, चुकीचे ई चलन देऊन ह्या इंडस्ट्रीमधल्या जे ड्रायव्हर्स मिळणं आज कठीण झालेलं आहे। ही इंडस्ट्रीज मोडकळीस आलेली आहे। ह्या ई चलनाच्या याच्या ओझ्याखाली जसं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येला गेला, तसा ई चलनच्या ओझ्याखाली वाहतूकदार आता हा आत्महत्याकडे वळत चाललेला आहे। आणि त्या वाहतूकदारांचे आणि आर्थिक कणा वाचवण्यासाठी आम्ही उद्याचा चलो आझाद मैदानाचा नारा दिला। त्याच्या पुढे जर याच्यातून शासनाला जाग आली तर आम्ही उग्र आंदोलन करणार। ही समिती नेमली होती, पण याचिका दाखल केल्या होत्या, त्याशिवाय परिवहन मंत्र्यांची सुद्धा तुमची बैठक झाली होती, त्यात काय निष्पन्न झालं? माननीय परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये परिवहन मंत्र्यांनी आम्हाला मान्य केलं की ही चलन जी प्रणाली आहे हे अन्यायकारक आहे आणि याच्यावर मी तुमच्या समस्याबद्दल मी तुमच्या सोबत आहे, परंतु त्याच्यावर तोडगा न काढता आहे ते तसंच पुढे रेटून न्यायचं, अशा प्रकारच्या धोरणामध्ये त्यांनी आमची बैठक गुंडाळलेली आहे। आंदोलनाचं स्वरूप काय?
उद्याच्या आंदोलनात 5 मार्चच्या आंदोलनात चला आझाद मैदान आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात जाऊन शासनाकडे देणार आहे. ह्या ई चलन आम्हाला जी रिकव्हरी चालू आहे टॅक्स ई चलन टॅक्स नावाने जो नवीन टॅक्स शासनाने जो चालू केलेला आहे तो बंद करा, अन्यथा आमच्या वाहतूकदारांच्या सगळ्या गाड्या आपणच सांभाळा. याच्यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे.